नमस्कार, मी सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SM न्यूज 24। नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे संत गणेशनाथ महाराज कृपेने, संत मदन महाराज यांच्या आशीर्वादाने, संत श्यामसुंदर पुरी महाराज यांच्या संकल्पनेतून तसेच पंचक्रोशीतील भूषण महंत श्री स्वामी रामानंद पुरी महाराज यांच्या प्रेरणेने मासिक कीर्तन सोहळ्यानिमित्त हरिभक्तपरायण दीपालीताई बाबासाहेब कोकाटे यांचे सुश्राव्य कीर्तन। हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, वारी चुकवून दे हरी। प्रथम विनंती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दारिद्र्य दुःख दूर देशांतरा पाठवी, हे रंबा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पांडुरंगा करो त्यांच्या कृपादाने संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भूय तेजस्फुरदि प्रदेशं, विधीन्द्रादिदेवं सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सतचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, नमो ज्ञानेश्वरा। नमो
निवृत्ते उदारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेरू गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुश्चिते सोहंभावी पूर्ण ज्ञाते ही सकळांते विनवनी करू विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जाणोनी भक्ता भवलक्षण जघण प्रमाण दावितो पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे मी माझे आणि तुझे न धरी टाकी परते ओझे भाव वळे फळती विजे रखुमा देवी वरो विठ्ठली सकळ धर्मांचे कारण नामस्मरण हरिकीर्तन दया क्षमा समाधान संत जन साधिती निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू घडगडा भुक्ती मुक्तीचा सवंगडा हा भव सिंधू तारक लवण्य मान्यता विद्यावंत सखे स्वजन पुत्र कलत्र मनोनी वयसा व्यर्थ देहा सहित मरणावती जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ मनोनी चिंती चरण कमळ रखुमा देवी वरो विठ्ठली विठ्ठला नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी नमो कर्मभूमी जिथे वाढले मी नमो भारत भूमी जिच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभू वाढले मी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दांनी सायुज्य नाहता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आत जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा
हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, वारी चुकोन दे हरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज या ठिकाणी सेवेकरता निवडलेला घेतलेला उच्चारलेला भंग जगदमान्य जगदभूषण जगदवंदनीय जगदपरिहार्य देहूचे साधुश्रेष्ठ संत वैराग्याच्या कळसस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबराया यांचा आपण आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग. विठाला अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय देवाकडे मागणी मागतात. सेवेकरता निवडलेला अभंग मागणीपर आहे. सेवेकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की गेल्या 10 महिन्यापासून चालत असलेली ही मासिक कीर्तनाची वारी आणि ही 11वी मासिक कीर्तनाची वारी ही माझ्यासारख्या पामराकडे आली ही माझं मी परम भाग्य समजते. आपल्या मंदिरामध्ये ज्या नित्य निरंतर पोथी श्रवण करणाऱ्या महिला असतात, काकडा मंडळ यांचीही एकादशी यांचं हे नेतृत्व होतं. खरोखर एक आदर्श काम या महिलांनी केलंय. एकादशीची जबाबदारी आज आपल्याला थोडंसं दान द्यायचं म्हटलं कुठं तर आपण विचार करतो, घरी विचारतो, सांगतो, काहीतरी कारण सांगत असतो. पण या महिलांनी एकत्र येऊन हा भार उचललाय. खरोखर हा समाजासाठी एक आदर्श घेण्यासारखा आहे आणि म्हणून त्यांच्याकरता एकदम जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या वतीने ही सेवा मला ज्यांच्याकडून मला आली ते हरिभक्तपरायण आपल्या गावचं आदर्श नेतृत्व आपण ज्यांना आदराने अण्णा म्हणतो, हजारे अण्णा, आणि त्यांच्याच बरोबरीने या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे परकाळे अण्णा ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी मी साष्टांग दंडवत घालते, माझा माथा विनम्र करते. त्याचप्रमाणे व्यास विशालबुद्धे जर असं म्हटलं तर हरकत नाही मला वाटते. कुठल्याही पोथी पुराणातला जर आपण मुद्दा मांडला तर त्या नंतरचं नाही सांगत, अगोदरचं सांगतात. असे खरडे मामा त्यांच्याही चरणी मी माझा माथा विनम्र करते. गायनासाठी करता उपस्थित आहेत मगर महाराज आणि गुरलिंग बाबा. खरं तर गायन हे ज्ञान हे कुणालाही भेटत नाही. पहा, माझी पहिलीच वेळ प्रयत्न करते मी. संगीत एक ईश्वर की देन है, हर स्वर में बसे है राम, रागी सुनाए राग को तो रोगी को भी मिले आराम. अशी ताकद ज्यांच्या गायनामध्ये आहे. मगर बाबा आणि गुरलिंग बाबा तुमच्याही चरणी बाबा साष्टांग दंडवत. आणि इकडं मृदुंग साथी करता उपस्थित आहेत निर्जीव कातड्यावर ज्यांचा सजीव हात पडतो आणि इथं बसलेली सगळी सजीव कातडी डोलायला लागतात अशी ताकद ज्यांच्या हातामध्ये आहे असे सतीश महाराज दळवी. त्यांनी कीर्तन माझं पहिल्यांदा एकदा वाजवलेलं आहे. खरडे मामांनी सांगितलं त्यावेळेस मला असं वाटलं नाही की ते हो म्हणतील यायला. बऱ्याचदा असं होतं कीर्तनाला गायक वादक ऍडजस्ट करावे लागतात, पण आज मुद्दा असा आहे की गायक वादकांनाच कीर्तनकार ऍडजस्ट करावं लागतं. तरी माझ्या गुरुवर यांच्या कृपेने मला जी बुद्धी देतील ती मी बोलण्याचा प्रयत्न करेन. तुकोबरायांच्या अभंगावर खरं तर बोलण्याची माझी पात्रता नाही, अधिकार नाही माझा तेवढा. पण काय करतात, अधिकाऱ्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली आणि आज्ञा केल्यामुळं मला ती पाळावी लागली. मागच्या वेळेस इथं एकादशीला माझं नाव घेतलं, कुठल्या एकादशीला कीर्तन होणार आहे म्हणून. मला अगोदर माहितीही नव्हतं. आणि खरोखर असं म्हणतात मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना दिल्या पाहिजे आणि यावरून त्यांचं मोठेपण सिद्ध होत असतं. आणि म्हणून मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. महाराज तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत. इथं उपस्थित असलेले चिचोंडी पाटील मधील समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ त्यांच्याही चरणी मी माझा माथा विनम्र करते. पेटी मास्तर इथं आहेत भोस गुरुजी, त्यांच्याही चरणी मी साष्टांग दंडवत घालते. त्यानंतर साऊंड सिस्टीम ज्यांची आहे
आम्हा सर्व कीर्तनकाराचे भाऊ आणि दाजी त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत. तदनंतर समस्त माझा मातृवर्ग, समस्त माझा पितृवर्ग, तरुण वर्ग जो काही उपस्थित आहेत, सर्वांच्या चरणी मी माझा माथा विनम्र करते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठला कीर्तनासाठी घाटदेवळगाववरून माझे पिताश्री उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी मी माझा माथा विनम्र करते. माझे पतिराज या ठिकाणी आहेत, त्यांच्याही चरणी मी माझा माथा विनम्र करते. आणि चुकून कुणाचं नाव राहिलं असेल, शूटिंगवाले, तुम्हालाही सप्रेम नमस्कार. आणि पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ, टाळकरी, माळकरी, गावकरी, विनेकरी, पहारेकरी आणि पुन्हा एकदा घरी झोपलेल्यांना सुद्धा रामकृष्ण हरी. विठ्ठला हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, वारी चुकोन दे हरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री वैराग्याची मूर्ती असणारे जगद्गुरु तुकोबराया यांचा आपण सेवेकरता निवडलेला अभंग आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराया देवाकडे मागणी मागतात. काय मागणी मागतात की हे देवा, जन्मोजन्मी मला तुझं दास्यत्व घडावं, ही आस माझी एका जन्मीची नाही तर जन्मोजन्मीची असू दे. मग दासाची जी नित्याची कामं असतात, मग ते काकडा असेल, हरिपाठ असेल, नामजप असेल, पंढरीची वारी असेल, या गोष्टी माझ्या नित्यानं माझ्याकडून या घडू दे. आणि ह्या सगळ्या घडत राहण्याकरता मला संतांचा संग दे, जेणेकरून मला चंद्रभागेचं स्नान होईल. हा अभंगाचा थोडक्यात भाव होता. विठ्ठला अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराया देवाकडे मागणी मागतात. आता अभंग मागणीपर म्हटलं की 3 गोष्टी महत्वाच्या असतात. मागणी कोण मागतो, मागणी कुणाकडे मागतो आणि मागणी काय मागतो. बऱ्याचदा असं होतं की देणारा समर्थ असतो पण मागणारा तितका अधिकारी नसतो. काही वेळा मागणारा अधिकारी असतो तर दाता समर्थ नसतो, दाता अधिकारी नसतो. आणि काही ठिकाणी दोघंही समर्थ असतात पण मागणीच समर्थ नसते. मागणीपर अभंग म्हटलं की या 3 गोष्टी महत्वाच्या असतात. अभंगामध्ये मागणी मागणारे जगद्गुरु तुकोबराया आहेत. मग मागणी मागणारे जगद्गुरु तुकोबराया आहेत. मग तुम्ही म्हणाल मागणी मागणाराचा अधिकार महत्वाचा आहे. मग कोण तुकोबराया, काय त्यांचा अधिकार, सांगेन मी तुम्हाला. गळफातात फुटका मारताना शेवटी ज्यांची वैकुंठाची वाट, ते जगद्गुरु तुकोबराया. कोण तुकोबराया? घरात नाही आन, गावात नाही मान, तरी चित्तावर नेहमी समाधान, ते जगद्गुरु तुकोबराया. कोण तुकोबराया? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, ते जगद्गुरु तुकोबराया. कोण जगद्गुरु तुकोबराया? जाणोनी संसार वैसलो अंगडी, ते जगद्गुरु तुकोबराया. कोण जगद्गुरु तुकोबराया? याही पेक्षा वेगळा अधिकार सांगेन मी तुम्हाला. उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गाने कमवतो त्याला हराम म्हणतात. मेलेला परत कधीही उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात. मनातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखं वागतो त्याला सखाराम म्हणतात. कायम एकपत्नी व्रत पाळतो त्याला सीताराम म्हणतात. जो अखंडपणे रामाचं दासत्व करतो त्यांना संत रामदास म्हणतात. आणि जो भगवंत ज्यांच्या पायाची सेवा करायला मिळावी म्हणून जो भगवंत वैकुंठाचा सुद्धा त्याग करतो ना, तर साधूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. विठ्ठला कोण तुकोबराया? एवढाच अधिकार का त्यांचा? ज्यांनी कामावर विजय मिळवला ते जगद्गुरु तुकोबराया. रामेश्वर भट्टांनी पाठवलेली स्त्री होती. तुकोबराया मंदिरामध्ये भजन करत होते. मंदिरामध्ये भजन करत असताना स्त्री त्या पैंजणाचा आवाज करत त्या मंदिरामध्ये आली आणि तुकोबरायांजवळ येऊन बसली. मंदिरामध्ये येऊन बसलेली असताना तुकोबरायांना तिने आवाज दिला, तुकोबा मला तुमचं रूप खूप आवडतं हो. तुकोबा म्हटले माझ्या
नाही आवडावं. तिसरी म्हणाली तुकोबा, मला तुमचं भजन खूप आवडतं. तुकोबाराय म्हणाले, माझ्या पांडुरंगाचं भजन आहेच इतकं गोड की ते कुणालाही आवडावं. तिसरी विवश झाली आणि म्हणाली, तुकोबा, मला तुमच्या पांडुरंगाचं रूप नाही आवडत, मला तुमच्या पांडुरंगाचं नामही नाही आवडत, मला तुम्ही घेतलेलं नाव आवडतं आणि मला तुमचं रूप आवडतं, माझा स्वीकार करा. तुकोबाराय म्हटले, तू अगोदर इथून उठ आणि अगोदर चालती. जाईवर तुम्हाला नकरी जाया जाईवर तुम्हाला नकरी जाया जाईवर तुम्हाला नकरी जाया जाईवर तैसे हे तुकोबाराया कामावर विजय मिळवला त्यांनी. ते तुकोबाराया कोण? तुकोबाराया ज्यांनी लोभावर विजय मिळवला. पूर्वीच्या काळामध्ये घोड्यावर प्रवास असायचा आणि घोड्यावर प्रवास करत असताना रस्त्यामध्ये जर घोडं थबकलं तर असा माणूस असायचा, असा समज असायचा की पुढं जाणं हा धोका आहे, पुढे जाणं योग्य नाही, आपण इथं थांबलं पाहिजे, असा माणूस असायचा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतही एकदा हेच घडलं. छत्रपती शिवाजी महाराज जात असताना त्यांचे मावळे पुढे निघून गेले आणि रस्त्याने जात असताना वर्षाव होत प्रमाणांचा दृष्टांतांचा कीर्तन संपत आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी बारकाईने पाहिलं. जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावर जी कोपरी होती ती ठिगळाची होती. महाराजांनी पाहिलं हे आपल्या राज्यात जे संत आहेत, एवढी मोठी वारकरी संप्रदायाची विचारधारा चालवतात, एवढे मोठे संत आहे, एवढा समाज त्यांना मान्यता आहे आणि आपल्या राज्यातील संतांची अशी अवस्था, हे योग्य नाही. कीर्तन संपलं. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या दर्शनाकरता गेले. दर्शन घेतलं आणि लोकांकडून माहिती करून घेतली की तुकोबाराय कुठं राहतात. राजे गडावर गेले. गडावर गेल्याच्या नंतर त्यांनी सैनिकांकरवी नजराणा पाठवलं. दिवट्या, छत्री, घोडे, हिरे, माणिक, मोती, पाचू, वस्त्रांनी, सोन्यांनी, नाण्यांनी भरलेली ताटं ती सैनिकांकरवी जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी पाठवली. आणि तुकोबारायांच्या घरी पाठवल्याच्या नंतर तुकाराम महाराज गेले होते भजनाला आणि जिजाई माता करत होता स्वयंपाक. सैनिकांनी आवाज दिला, जी आहे का कोणी घरात? आतून आवाज आला, जी कोण? जी राजांना नजराणा धाडलाय, एवढा उतरून घ्या जी. जिजाई माता म्हणाल्या, महाराज गेलेत भजनाला, तुझ्या राजाला मला उतरून ठेव. एवढा अधिकार होता जिजाई मातेचा. सैनिकांनी ती वार्ता लगेच महाराजांना कळवली. जगद्गुरु तुकोबाराय कुठं भजनाला जातात हे विचारून घेतलं. म्हणजे भंडाऱ्यावर भजनाला गेले. छत्रपती शिवाजी महाराजांकडे मावळे गेले आणि त्यांनी सांगितलं, ते भंडाऱ्यावर भजनाला गेले. छत्रपती शिवाजी महाराज तो नजराणा घेऊन भंडाऱ्यावरती गेले आणि भंडाऱ्यावरती गेले असताना तिथं जगद्गुरु तुकोबारायांना विनंती केली की तुम्ही हा नजराणा याचा स्वीकार करा तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटल्याच्या बरोबर जगद्गुरु तुकोबाराय
सोने रुपया मृत के समान माणिक पाषाण खडे जैसे तुकोबा राय म्हटले हे तर आम्हाला माणिक मोती पाचू हे तर आम्हाला खडेच अर्थ आहे म्हटले. हे घेऊन मी काय करू? लोभावर विजय मिळवला जगद्गुरु तुकोबा रायांनी. छत्रपती शिवाजी महाराज त्यांना म्हणाले, माझ्या राज्यातील संत मंडळी ही सुखी असावी हा माझा मानस आहे आणि या दृष्टीने तुम्ही या लक्षणाचा स्वीकार करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, आम्ही सुखी व्हावं असं तुम्हाला वाटतंय ना? आम्ही सुखी व्हावं असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही एकच करा. काय करा? कंठी मिरगा तुळशी व्रत करा एकादशी. आम्ही जर सुखी व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर कंठामध्ये तुळशीची माळ धारण करा, एकादशी व्रत करा आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करा. आम्ही पेले सुखी आम्ही तेने सुखी विठ्ठल विठ्ठल मनामुखी. आम्ही जर सुखी व्हावं जर तुम्हाला असं वाटत असेल ना तर एकच काम करा म्हटले, कंठामध्ये तुळशीची माळ धारण करा, एकादशी व्रत करा आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करा. आम्ही सुखी व्हावं असं वाटत असेल तर एवढंच करा म्हटले, अजून काही करायची गरज नाही. नजराणा नाकारला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला लोभावर विजय. ते जगद्गुरु तुकोबाराय या ज्यांनी क्रोधावर विजय मिळवला. एकदा काय झालं, विठ्ठल विठ्ठल देहू जवळ लोहगाव नावाचं गाव आहे, सगळ्यांना माहिती आहे. बरेच जण तिथून जाऊनही आले असतील. त्या लोहगाव गावामध्ये तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यांपैकी 9 टाळकरी एकट्या लोहगाव मधले होते आणि त्या 9 टाळकऱ्यांमध्ये सुद्धा शिवबा कासार नावाचे टाळकरी त्यांच्या अगदी जवळचे होते. एकदा काय झालं, जगद्गुरु तुकोबारायांबरोबर शिवबा कासार त्यांच्यासोबत कीर्तनाला प्रमाण म्हणायला मागे असायचे आणि होतं असं कधी कधी एखाद्या कीर्तनकारामागे जर गायक फिरायला लागला तर त्याचं संसाराकडे असलेलं दुर्लक्ष कमी होतं आणि शिवबा कासारांचंही तेच झालं. हे शिवबा कासाराच्या पत्नीच्या लक्षात आलं. ती पत्नी म्हणाली,
जर का आपला शिवबा तुकोबासारखा झाला तर आपल्या संसाराचं काही खरं नाही. म्हटले आपण एक कारस्थान काहीतरी करावं लागेल. म्हटली तिने असं कपट केलं, असं कारस्थान केलं तिने. 2 दिवसांनी त्यांच्या गावामध्ये जगद्गुरु तुकोबाराय कीर्तना करता येणार होते. ती आपल्या पतीजवळ गेली, शिवबा कासाराजवळ आणि म्हणाली, का हो मी असं ऐकलंय परवा दिवशी आपल्या गावात म्हणे तुकोबाराय येणार आहेत कीर्तनाला. शिवबा कासार म्हटले हो येणार आहे. बरं म्हटले एक काम करा ना, कीर्तन संपलं की त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवा. शिवबा कासार म्हटले हे तू म्हणतेस? ती पत्नी म्हटली हो म्हटली. पतीची या मता अनुसरणी पतिव्रता. म्हणे नाही नाही आता मला पटलंय म्हटली. तुम्ही त्यांना संत म्हणता, तुम्ही त्यांना देव म्हणता, तुम्ही त्यांना गुरु मानता ना, मग तुम्ही त्यांना जेवायला घेऊन या. आपण त्यांना पंचपक्वान्नाचं जेवण घालू, आपण त्यांची पाद्यपूजा करू, तुम्ही त्यांना घरी घेऊन या. शिवबा कासारांना इतका आनंद झाला. शिवबा कासार हे भगवंताचे आभार मानू लागले. देवा काय पत्नी दिली मला, काय पत्नी दिली मला, धन्य झालं म्हटले. मी जे माझ्या मनात होतं ते बायकोला बोलून दाखवले. शिवबा कासार पळतच तुकोबारायांकडे गेले आणि तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय उद्या संध्याकाळचं कीर्तन झालं की आमच्या घरी जेवायला यायचं. उद्या संध्याकाळचं कीर्तन झालं की आमच्या घरी जेवायला यायचं. तुकोबारायांनी आम्हाला स्वीकारलं. तुकोबाराया दुसऱ्या दिवशी कीर्तन संपल्याच्यानंतर शिवबा कासाराच्या घरी जातात आणि घरी गेल्याच्या नंतर शिवबा कासाराच्या पत्नीनं पंचपक्वान्नाचं जेवण बनवलेलं असतं. जेवण करतात, संध्याकाळी जागर होतो, भजन होतं. सकाळच्या प्रहरी तुकोबाराय उठतात. शिवबा कासार उठल्याच्या नंतर बहिर्दिशेला जातात. बहिर्दिशेला गेल्याच्या नंतर इकडे काकड्याची वेळ होते आणि तुकोबारायांचा असा नियम होता की आंघोळ केल्याशिवाय काकडा करायचं नाही. तुकोबारायांनी आवाज दिला, बाई मला दिसताना आंघोळीला पाणी द्या मला, मी आंघोळ केल्याशिवाय काकडा करत नाही. पूर्वीच्या काळामध्ये म्हणतात 3 दगडाची चूल असायची आणि त्या दगडावर हंड्यामध्ये पाणी टाकायचं. त्या हंड्यामध्ये इतकं पाणी टाकलेलं होतं, इतकं पाणी टाकलेलं होतं, खडा जर टाकला तर त्या खड्याचे 2 तुकडे होतील, एवढं गरम पाणी होतं. तुकोबारायांनी आवाज दिल्याबरोबर त्या बाईला तो हंडा उचलला म्हणतात आणि तो हंडा तसाची तसा तुकोबारायांच्या अंगावर आणून उठला. इतकी आग झाली की तुकोबारायांच्या अंगावरती ओतला आणि तुकोबारायांच्या अंगाचा दाह सुरू झाला आणि तुकोबारायांनी देवाचा धावा केला. जळे माझी काया लागला वनवा, धावले केशवा मायबापा. निघून गेले. 15 दिवस झाले. शिवबा कासारांच्या पत्नीचा अंगाचा दाह सुरू व्हायला लागला आणि 15 दिवस तिनं पतीपासून सुद्धा लपून ठेवलं. 15 दिवसांनी सांगितलं, 15 दिवसापूर्वी आपल्या घरी जगद्गुरु तुकोबाराय आले होते आणि आंघोळीला पाणी मागितल्याच्या नंतर मी असं असं केलं होतं. म्हटले मी गरम पाणी त्यांच्या अंगावरती टाकलं आणि झालं असं ते निघून गेले म्हटले. पण तेव्हापासून माझ्या अंगाचा दाह व्हायला लागला. शिवबा कासारांना इतका पश्चाताप झाला. म्हटले तू साधूवर इतका अन्याय केला, आता काय करायचं ते सांगा. शिवबा कासार त्या पत्नीला घेऊन जगद्गुरु तुकोबारायांकडे गेले. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, ज्या दगडावर बसून तू माझ्या अंगावर पाणी टाकलं होतं ना, त्या दगड ओल्ला कर म्हटले, त्याची माती तुझ्या अंगाला लाव, दाह आपोआप शांत होईल. ती बाई घरी गेली. तिने घरी जाऊन त्या दगडावर पाणी टाकलं आणि ते ओल्लं पाणी अंगाला लावलं तर तिच्या अंगाचा दाह शांत झाला. हा तुकोबारायांचा अधिकार आहे, क्रोधावर विजय. एकदा काय झालं, तुकोबाराय भंडाऱ्यावर भजनाला चालले होते आणि समोरून एक जमीनदार येत होता. जमीनदारानं विचारलं, का हो तुकोबा कुठं चालले?
जगद्गुरु तुकोबाराय म्हटले चाललो भंडाऱ्यावर भजनाला. बरं बरं, एक काम करा ना, भंडाऱ्यावर भजनाला जायचंय तर माझ्या शेतात येऊन भजन करा ना. महिनाभर मला गावी जायचंय, मग माझ्या शेताचा राखणही होईल आणि त्या बदल्यात मी तुम्हाला काहीतरी धान्यही देईन. म्हणजे तुम्हाला काही द्यावं एवढा मोठा मी नाहीये, पण कुणाचं फुकट कष्ट घेऊ नये असा माझा मानस आहे आणि या दृष्टीने मी तुम्हाला त्याचा काही मोबदला देईन. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले बरं झालं, तसंही मला कामधंदा काहीतरी पाहिजेत होता, हरकत नाही म्हटले. इथं जे बसायचे ते तुझ्या शेतात येऊन भजन करतो. बरं म्हटले, पण काम काय करायचं? तो जमीनदार म्हटला काहीच नाही म्हटले, पाखराला लक्ष ठेवायचं. काय म्हटलं तो? काहीच नाही, पाखराला लक्ष ठेवायचं. पाखराला लक्ष दे या शब्दाचा अर्थ तुकोबारायांनी इतका सरळ घेतला. आता मला सांगा, माता माऊल्या जर 4 दिवसाकरता जर समजा गावी जात असतील आणि परीक्षेच्या कारणाने जर आपली मुलं आपल्याला जर घेऊन जाता येत नसतील तर तुम्ही मुलं घरी ठेवून जाता आणि शेजारणीला सांगता काय काय सांगता? बोलत चला बरं का. काय सांगता? लक्ष द्या. मग लक्ष द्यायचा अर्थ काय? वेळेवर त्यांना जेवायला घाला, वेळेवर त्यांना अभ्यास करायला सांगा, वेळेवर शाळेत पाठवा, वेळेवर आंघोळ करायला सांगा. का लक्ष द्या म्हणजे त्यांना उपाशी मारा असं होत नाही. तुकोबारायांनी इतका सरळ त्या लक्ष द्या या शब्दाचा अर्थ घेतला. तुकोबाराय गेले आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भजन करायला बसले. जाताना भिरभिरी नाही, काहीच घेऊन गेले नाही पाखरू मारण्याकरता. गोफण नाही, भिरभिरी नाही, काहीच नाही. तुकोबाराय गेले आणि त्या ठिकाणी जाऊन शिळेवर बसले भजन करत. ते भजन करत असताना पाखरं यायची, त्यांच्या विण्यावर बसायची, विण्याच्या तारा वाजवायची. कोण? पाखरं. ज्वारी त्या शेतामध्ये एवढी भरलेली होती, वारा नसताना ती ज्वारी डोलायची. ज्या झाडाखाली तुकोबाराय बसले होते ते झाड डोलायचं. तुकोबारायांना इतकं वाईट वाटलं, म्हटले माझ्या जीवाच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हटले मी जीव तोडून सांगत होतो, पाया पडून सांगितलं मी त्यांच्या, भजन करा, पण त्यांनी काही भजन केलं नाही. पण तुम्ही ना माझ्या रक्ताचे ना, तुम्ही ना माझ्या मासाचे, तुम्ही ना माझ्या जातीचे ना, तुम्ही माझ्या धर्माचे ना, माझ्या संप्रदायाचे, पण तुम्ही भजन करता. आजपासून म्हटले यांचा सगळ्यांचा त्याग आणि आजपासून तुम्हीच माझे सगळे सोयरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, अक्षेश्वरे आळवीती, अक्षेश्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्तरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. ती पाखरं भजन करायला लागली आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हटले आजपासून तुम्हीच माझे सगळे सोयरे. म्हटले जसं आता आपण भजन करतोय ना, जसं ह्या माता माऊलीने एकादशीचं आयोजन केलंय तसं म्हटले 1 दिवस नाही करायचं, हे 8 दिवसही नाही करायचं. म्हटले हा महिनाभर सप्ताह करायचा आहे आपल्याला. किती? महिनाभर सप्ताह करायचा आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय तिथं सप्ताहाला म्हटल्यावर तो सप्ताह काय कमी थाटात होत असेल का? नाही. आणि काहीच नाही म्हटले काम, नुसतं खायचं आणि भजन करायचं. म्हटले खायचं आणि भजन करायचं. उलट तुमचे लेकरं बाळ नातेवाईक सगळे सोय काय असतील ते सगळे घेऊन या. तुम्ही म्हणणार पाखरांना पण गणमत असतं का? नातेवाईक असतात का? त्यांना पण असतात, त्यांना पण असतात. ते सगळे आणायला सांगितले. 15 दिवस असं चालू होतं. ती पाखरं दाणे खायची, भजन ऐकायची, दाणे खायची, भजन ऐकायची. 15 दिवसात ती पाखरं अशी जामची जाम झाली ती.
दाणे खायचे तर समोर बसायचं आणि भजनाला येऊन बसायचं. ती पाखरं डोलायची, झाडं डोलायची, इतका आनंद तुकोबारायांच्या भजनामध्ये होता. आणि ही बातमी नेमकी त्या जमीनदाराला कळाली. कुणीतरी त्याला सांगितलं, तुकोबारांनी तुमचं सगळं शेत खाऊ घातलं म्हटले पाखरांना. ते आग ओकतच तो जमीनदार आला. म्हटलं काय केलं तुकोबाराय हे तुम्ही? शेत राखायला तुम्हाला ठेवलं होतं की शेत खाऊ घालायला ठेवलं होतं? एखाद्यावर किंवा करावी की नाही असं आहे म्हटले. तुमच्या मुलाबाळाच्या पोटाचा मी विचार केला तर तुम्ही माझ्याच मुलाबाळाच्या पोटाचा प्रश्न उभा केला. तुकोबार म्हटले मी काय केलं? ते म्हटले काय केलं म्हणजे काय केलं? काय पाखरांना सगळं शेत खाऊ घातलं? ते म्हटले तुम्हीच तर सांगितलं होतं पाखरांना लक्ष द्या. मी लक्ष दिलं ना म्हटले. काय केलं मी? ते म्हटले लक्ष द्या म्हणजे खाऊ घाला असं होत नाही. तुकोबाराय म्हटले लक्ष द्यायचा अर्थ खाऊ घाला असंच होतो. तो जमीनदार म्हटला तुकोबा वेड्यात काढू नका. माझं सगळं शेत तुम्ही खाऊ घातलं म्हटले. आता मी माझ्या लेकरांना काय खाऊ घालू? मला बाकी माहित नाही म्हटले. माझी सगळी भरपाई करून द्या. तुकोबाराय म्हटले भरपाई आता मी काय करू? ते म्हटले मला माहित नाही. माझ्या शेतामध्ये 20 पोते धान्य होणार होते. ते सगळं मला भरून पाहिजे. म्हटले काही करा तिकडं राहतो घर विका म्हटले. तुकोबाराय म्हटले हरकत नाही. बायको आहे तोपर्यंत थांबा. बायको माहेरी गेली की मी घर विकून तुमची भरपाई करून देतो. आता इतकं वाद त्या ठिकाणी तो जमीनदार तुकोबारांशी घालत होता. या जगाच्या मालकाला दम निघतोय का कुठं? तो जगाचा मालक निघाला आपलं म्हाताऱ्याचं रूप घेऊन. तिथं आल्याच्या नंतर म्हटलं का हो जमीनदार एवढे भोळे तुकोबान तुम्ही त्यांच्यासोबत भांडण करता? म्हटले भोळे कसले? म्हटले यांनी सगळं शेत खाऊ घातलं पाखरांना. शेत खाऊ घातलं? अहो त्यांचा स्वभाव पहा, त्यांच्या चेहऱ्याकडे पहा, त्यांचा भोळेपणा पहा. कपट कारस्थान असं काही त्यांना जमत नाही. म्हटले मला बाकी माहित नाही. मला माझी भरपाई करून पाहिजे. बरं म्हटले काय म्हटले तुम्ही त्यांना? काय नाही म्हटले राहता घर विकायला सांगितलं मी भरपाई करून द्यायला. ते जे देव जो म्हाताऱ्याच्या रूपामध्ये आला होता ते म्हातारा त्या जमीनदाराला म्हटलं एक काम करा ना, अजूनही तुमच्या शेतामध्ये काही धान्य आहे, अजूनही कणसं आहेत म्हटले. त्याचं खळं लावा. त्याचं खळं लावा. किती धान्य होत आहे ते पहा. आणि ते पाहिल्याच्या नंतर जेवढे कमी पडतील तेवढे तुम्ही त्यांना मागा. 20-24च मागायचे. म्हटले हरकत नाही. आणि शहाण्या माणसाला शब्दाचा मार हा म्हणजे शब्दाचं कळतं त्यांना शहाणं बोललेलं. तर मग तो म्हटला हरकत नाही. मग त्यांनी खळं सुरू केलं. कणस मोडली. ती मळणी ते वगैरे चालू झालं. ते बैल त्याच्यावर फिरवायला लागले असं वर्णन आहे. बैल फिरवायला लागले. जसं जसं ते धान्य त्या कणसातून खाली पडायचं तशी तशी रास वरती वरती यायची आणि तसे तसे धान्याचे पोते भरायचे. महाराज 5 पोते भरले, 10 पोते भरले, 15 भरले, 20 भरले, 25 भरले, 30 भरले. धान्य संपच ना. त्या जमीनदाराला अख्खे 20 पोते होणार होते. पण 20 झाले, 25 झाले, 30 झाले, 40 झाले, 50 झाले. त्या जमीनदाराला इतका पश्चाताप झाला. त्यानं तुकोबारांची माफी मागितली आणि तुकोबारांच्या पायावर जाऊन गडबडा लोळायला लागला आणि एकच म्हणायला लागला धन्य तुकोबा समर्थ हो. Oh
पुरुषार्थ समर्थ तुकोबराय. ज्यांनी कामावर विजय मिळवला, ज्यांनी लोभावर विजय मिळवला आणि ज्यांनी क्रोधावर विजय मिळवला. आणि त्या जगद्गुरु तुकोबरायांचा सेवेकरता निवडलेला अभंग. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय मागणी मागतात. आता मागणाऱ्याचा अधिकार असावा लागतो तिथपर्यंत आपण आलो. मागणी मागत असताना अजून दोन मुद्दे पडतात. इथं सामान्य माणसाची मागणी वेगळी आहे आणि संतांची मागणी वेगळी आहे. सामान्य जीव जे मागतात ते देवाचं मागतात. पहा बरं का, लक्ष देऊन ऐकलं तर कळेल. सामान्य जीव जे मागतात ते देवाचं मागतात आणि संत मागतात ते देवच मागतात. सामान्य जीव जे मागतो ते देवाचं मागतो. ल्यावे खावे बरया सावे सदैव हेच करी हाव संसारी. नसेल पटलं तर उदाहरण घ्या. 3 जण दारू पिणारे मित्र होते आणि 3 जणांना देव प्रसन्न झाला. आता अशांना कुठे देव प्रसन्न होतच नाही. झालं, देव प्रसन्न झाला. देव म्हटला मागा तुम्हाला काय पाहिजे ते. तो म्हटला देव आम्हाला काहीच नको. नाही म्हटला देव म्हटला मागावंच लागल. देव सुद्धा दृष्टांतातलाच होता. त्यातला एक जण म्हटला तुला द्यायचंच ना, एकच दे. 1 कोट चिंचाचे झाड प्रत्येक पान 100ची नोट, एवढंच दे म्हटलं, काहीच नको. देव म्हटला तथास्तु. दुसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे. तो म्हटला देवा त्याला दिलंय ना त्यात मी खुश आहे, मला काहीच नको. तुझ्या 1 कोट चिंचाचं झाडाचं प्रत्येक पान 100ची नोट दिलंय ना, त्याचे जे लाकडं उरलेले त्याचे कपाट करायचे. हा सगळा पैसा त्या कपाटात भरायचा. त्याला कुलूप लावायचं. ती चावी माझ्याकडे आणून द्यायची. असं तो म्हटला. देव म्हटला तथास्तु. तिसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे. तो म्हटला देवा यांना दोघांना दिलंय ना, मला काहीच नको, मी त्यातच खुश आहे. ते दोघंही मरू दे, त्याचा वारसदार मी होते. विठाला विठाला. फक्त माझंच कल्याण व्हावं ही सामान्य जीवाची मागणी. वाढावे संतान ही व्हावे धनधान्य ही सामान्य जीवाची मागणी. एक नसेल पटलं तर अजून उदाहरण द्या. एक होती माळीनबाई आणि एक होती कुंभारीनबाई. जी माळीनबाई होती ना ती भाजी विकायची आणि ती कुंभारीनबाई होती ना ती मडके विकायची. दोघंही बाजार करायच्या. काही दिवसांनी काय झालं, वयस्कर झालं, त्यांना ओझं पाजत जात नव्हतं. त्यांनी दोघे ते उंट खरेदी केला. काय खरेदी केला, बोलत चला बरं का. उंट खरेदी केला आणि त्या दोन्ही साईडला सारखं ओझं ते ठेवायचे. एका साईडने भाजीचं आणि एका साईडने मडक्याचं. आणि दोन्ही आपापल्या साईडने चालायचे. जिकडून मडके तिकडून कुंभारीनबाई आणि जिकडून भाजी तिकडून माळीनबाई. एक दिवस काय झालं, कुंभारीनबाई माळीनबाईच्या भाजीकडून आली आणि माळीनबाई तिकडून गेली. आता तो उंट काय करायचं, मध्ये मध्ये मान वळून भाजी खायचा. आता हिला काही दाखव की नाही त्याला, ती काहीच म्हणत नव्हती. ती म्हणते खाऊ दे मिलीची सगळी भाजी खाऊ दे. ते म्हणायचं. झालं काय, अर्धीच्या वर भाजी खाता आणली त्या उंटानं. आणि जसं जसं त्या भाजीचं वजन कमी होत गेलं तशी तशी मडक्याची बाजू खाली गेली. आणि जे मडके फुटले त्या भाजीवाल्याच्या तरी 5-25 गाड्या शिल्लक राहिले, पण हिचं एक मडकं सुद्धा राहिलं नाही. विठाला फक्त माझंच कल्याण व्हावं ही सामान्य जीवाची मागणी आणि जगाचं कल्याण व्हावं ही संतांची मागणी. पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध सुरू होणार होतं. त्यावेळेस देवाकडे काही मागण्या करता दुर्योधन आणि पांडव येणार होते. अर्जुन येणार होता. धृतराष्ट्र, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे सगळे कोणाकडून आहे, सगळं नियोजन झालेलं होतं. पण शेवटपर्यंत देव कोणाकडून आहे कळलंच नव्हतं. मग दुर्योधन एकदा देवाला भेटण्याकरता शयन कक्षेमध्ये आला. देव झोपलेलेत म्हटले. आता एवढं मोठं धर्मयुद्ध होणार होतं, देवाला झोप येते का कसली. त्यांनी आपलं सोंग घेतलं होतं. डोळे झाकून पडले होते. दुर्योधन आला आणि दुर्योधन देवाच्या उशाजवळ येऊन बसला. दुर्योधनाच्या मागे लगेच अर्जुनही आला. अर्जुन आला पण देवाच्या पायाजवळ येऊन बसला. पहा बरं का, देवाकडे गेल्याच्या नंतर माणसानं कधीही पायाजवळ बसायचं असतं. पायाजवळ अर्जुन बसला. आता देवाला माहिती होतं हे आलेलेत म्हणून, पण उगा आपलं डोळे झाकून देव झोपलेले होते. अर्जुनाने आल्या देवाच्या पायाची सेवा करायला सुरुवात केली. देवाला जाग आली, पण देव म्हटला पडल्या डोळे उघडाव तर दुर्जन समोर दिसन.
डोळे उघडायला नको. मग काय केलं, अगोदर ते उठले नंतर डोळे सोडले आणि उघडत अर्धे डोळे उघडे म्हटले, अर्जुना तू कधी आला? दुर्योधन म्हटला, देवा तुमच्या पंक्ती असा प्रपंच का बरा, पंक्ती प्रपंच का बरा असा? कारण अगोदर मी आलो आणि विचारलं कुणाला तुम्ही आधी? अर्जुनाला. देव म्हटला तुम्हाला दिसलंच नाही. मला अगोदर अर्जुन दिसला, मग मी अगोदर अर्जुनाला विचारलं. म्हटलं बर, काय काम काढलं? काय नाही देवा, तुम्ही कुणाच्या बाजूने येत? देव म्हटला, हे बघ, माझ्या एका बाजूने सगळं माझं चतुरंगिनी सैन्य असेल आणि एका बाजूने मी असेल. ज्याच्या बाजूने मी असेल, मी शस्त्र असं हातामध्ये धरणार नाही. वेळ पडली तर 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगतो. 4 ज्ञानाच्या गोष्टी जे सांगतं त्याला कोणी पत्करतं का आजच्या काळातही? नाही. तो म्हटला, देवा तू शस्त्र असं हातात धरणार नाही, तुला घेऊन मी काय करू? मला तुझं सगळं सैन्य पाहिजे. अर्जुनाला विचारलं, तुला मागणी मान्य आहे का? अर्जुन म्हटलं, हो देवा, मला फक्त तुमच्या छत्रछायेची गरज आहे, बाकी फुगीर भरती काय कामाची? विठाला सामान्य जीव जे मागतो ते देवाचं मागतो. दुर्योधनाने काय मागितलं? देवाचं मागितलं. आणि अर्जुनाने जे मागितलं ते देवाचं मागितलं. म्हणजे हा फरक आहे संतांच्या मागणीमध्ये आणि सामान्य जीवाच्या मागणीमध्ये. आता इथून मागणारे संत आहे, मग संतांची मागणी काय? माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने येऊन, ही संतांची मागणी. हिची नाना देगा देगा तुझा विसरण व्हावा, ही संतांची मागणी आहे. आता तुम्ही म्हणाल, महाराज तुम्ही तर असं कीर्तनामध्ये सांगत असता तुकोबराय कधी सेवाकडे काही मागत नाही आणि अभंग तर मागणी करे, आणि तुम्ही सांगता संत हे दुसऱ्यांकरता मागतात, संत ह्या अभंगामध्ये तर स्वतः करताच मागतात. मग असं कसं? संत देवाकडे कधीच काही मागत नाही, ते 100% खरं आहे. आणि मागितल्याशिवाय राहत नाही, ते 101% खरं आहे. संत स्वतः करता मागत नाहीत आणि इतरांकरता मागितल्याशिवाय राहत नाही. पण देवाने आग्रह केल्याच्या नंतर, बऱ्याच वेळा माग म्हटल्याच्या नंतर तुला देवा द्यायचंच असेल तर काय दे? अभंगाचं प्रथम चरण. हे माझी आसे, हे माझी आसे, हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुको न दे हरी. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरांनी काय मागितलंय? दास्यत्व मागितलं. हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. आणि या पहिल्या चरणाच्या
उत्तरार्धामध्ये जन्मोजन्मी असा शब्द वापरलाय तुकोबरायांनी. ते या प्रमाणामध्ये असंही म्हणू शकत होते, हेची भावी माझी आसन याची जन्मी तुझा दास, असंही ते म्हणू शकत होते जर प्रश्न एका जन्मापुरता मर्यादित होता तर. पण ते एका जन्मापुरती मर्यादित भक्ती नव्हती तुकोबरायांची. जन्मोजन्मी असा शब्द वापरलाय. नक्कीच तुकोबराय हे एका जन्माचे भक्त नव्हते, ते अनेक जन्माचे भक्त होते. तुकोबराय हे नामदेवरायांचा अवतार, बरोबर ना? नामदेवरायांचा अवतार, चौयुगेचा भक्तनामा उभा कीर्तनी. 4 युग झाले आणि 4 युगातली भक्ती होती तुकोबरायांची. म्हणजे 4 युगामध्ये अनेक जन्म होऊ शकतात, पण ही 4 युगाची भक्ती होती. 4 युगाची भक्ती वेगवेगळी होती. भागवतामध्ये श्लोक आलेला आहे पहा. कृतयेन ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्यानाम कलौ तद्हरि कीर्तनात्. कृतयुगामध्ये ध्यानाने देव प्रसन्न होत होता, त्रेतायुगामध्ये यज्ञाने देव प्रसन्न होत होता, द्वापार युगामध्ये नुसती पूजा जरी केली तरी देवाची प्राप्ती होत होती, आणि कलियुगामध्ये नामसंकीर्तनाने देवाची आपल्याला प्राप्ती होत असते. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची, किंवा कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये नामस्मरणाने देव प्राप्त होतो, फक्त आपल्यामध्ये भाव असला पाहिजे. भावाने देव वश होतो. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू सत्तेन मित्रम कृपयाश्च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयं. देवाला वश करायचा असेल तर भाव लागतो. भाव पड आकड भावे बळे आकडे एरवी नाकडे करतरी आवडे तैसा हरी. भावाने देव वश होत असतो. देवाला वश करायचं असेल तर भाव लागतो. भावेन देवम. राजाला वश करायचं असेल तर कला लागते. कलया नरेंद्रम. पत्नीला वश करायचं असेल तर धन लागतं. लक्षात घ्या बरं का. धनेन कांता. शत्रूला वश करायचं असेल तर कपट लागतं. कपटेन शत्रू. सत्तेन मित्रम. मित्राला वश करायचं असेल तर सत्य लागतं. सत्तेन मित्रम. पुत्राला वश करायचं असेल तर कृपा लागते. कृपयाश्च पुत्रम. आणि मोक्षाला वश करायचं असेल तर ज्ञान लागतो. विठ्ठला भावेन देवं कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू सत्तेन मित्रम कृपयाश्च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति. तुकोबराय हे दास झाले. मग ही तुकोबरायांची जी भक्ती होती ती एका युगाची होती का? अनेक जन्माची होती. ज्याला येतंय त्यांनी बोलत चालायचं. पहिला जन्म तुकोबरायांचा अंबऋषी. दुसरा जन्म प्रल्हाद. तिसरा जन्म अंगद. चौथा जन्म उद्धव. 5वा जन्म नामदेवराया आणि 6वा जन्म तुकोबणीषद पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबराया. विठ्ठला विठ्ठला. तुकोबरायांची ही 6 जन्माची भक्ती होती. काही साधकांनी तुकोबरायांना प्रश्न विचारला, का हो तुकोबराय, तुम्ही भगवंताचं दास्यत्व पत्करलं, मग सांगा ना तुकोबराय, तुम्हाला नेमकं भक्त म्हणून दासवायचं का वैष्णव म्हणून दासवायचं? जगद्गुरु तुकोबराय म्हटले वैष्णव म्हणून दासवायचं. वैष्णव म्हणूनच का व्हायचं? वैष्णव जो जया अवघी देवावरी माया, म्हणून मला वैष्णव व्हायचं म्हटले. मी भिकारी जरी झालो तरी पंढरीचाच वारकरी होईल. वैष्णव जो जया अवघी देवावरी माया.
आणि होईन भिकारी पंढरीचा वारकरी. मी भिकारी जरी झालो तरी पंढरीचा वारकरी होईल. बरं म्हटले, पंढरीचा वारकरी होण्यामध्ये, वैष्णव म्हणून दास होण्यामध्ये असं काय मोठेपणा आहे? तुकोबाराय म्हटले, दास होण्यामध्ये जो मोठेपणा आहे तो इतर कशातच नाही. कसं काय म्हटले? उगाच नाही तुकोबाराय म्हटले, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. तुकोबाराय म्हणतात, लहानपणा स्वीकारल्यामध्ये, दास होण्यामध्ये जो मोठेपणा आहे ना तो इतर कशातच नाही. पहा तुम्ही, मुंगीने लहानपणा स्वीकारलाय. आपल्या घरामध्ये जर कुठं साखर सांडली तर आपल्याला आमंत्रण द्यावं लागतं का मुंग्यांना? तुमचे पाहुणे रावळे गणगोत मित्रपरिवार घेऊन या, सांगावं लागतं का? अजिबात नाही. 5 मिनिटामध्ये तिथं हजर होतात. कारण का? त्यांनी लहानपणा स्वीकारलाय, हत्तीने मोठेपणा स्वीकारलाय. काय केलंय? लाकडं वाहण्याच्या कामाला लावलं या समाजाने त्या हत्तीला. समाजामध्ये सुद्धा, या समाजाने आपल्याला चांगलं म्हणावं, या प्रवाहामध्ये जे लोक वाहत गेली ना त्या लोकांना या लोकांनी कामाला लावलं. या समाजामध्ये आपल्याला चांगलं म्हणावं, या प्रवाहामध्ये जी लोक वाहत गेली ना त्या लोकांना या मातीने मातीत मिळवलं. पण या मातीत राहून जी लोक या मातीसाठीच जगली ना, या मातीने त्यांना चंद्रसूर्य असेपर्यंत जिवंत ठेवलं. म्हणून माणसाला दास झालं पाहिजे. आता सगळीकडे ज्वारीची काढणी चालू आहे, बरोबर आहे ना? काहींची काढली, काहींची चालू आहे, काहींची काढायची. ज्वारीची काढणी करत असताना पहा तुम्ही, काही कंस असे वाकडे असतात. जे कंस असे वाकडे असतात ना ते जमिनीचा आभार मानत असतात. हे माते, तुझ्या कृपेने आज मी पूर्णत्वाला प्राप्त झालो, मी तुझे आभार मानतो. ते कणीस कुठं असतं? मंदिरात. आणि जे कणीस असे ताट असते ते इळ्याने काटले जाते आणि मशीनमध्ये घातले जाते. दास झालं पाहिजे. दुसरं उदाहरण दिलंय तुकोबारायांनी, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती. महापूर आल्याच्या नंतर पहा तुम्ही, असं कधी झालंय का लव्हाळ वाकलाय मोडलाय? असं कधी झालंय का? नाही झालं. कितीही मोठा महापूर येऊ द्या, जी झाडं वरमाळ करून जी समाजामध्ये अशी मोठमोठी उभी असतात ना ती असा महापूर आल्याच्या नंतर मुळासह जात असतात. पण जी लवळासारखी नम्र असतात, जी वाकली नम्र झाला जो दास झाला त्यानं त्या हरीला सुद्धा व्यापून टाकलं. हरीला सुद्धा, हरीची पदवी, तो भक्त भगवान परमात्मा त्याचा दास झाल्याच्या नंतर त्याचं पद आपल्याला देत असतो. तुकोबाराय म्हणतात, लहान होता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे. आपल्याकडे मन आहे पहा, शिकला तोच टिकला. पण मी तर म्हणेल, शिकला तो नाही टिकला, वाकला तो टिकला. माणसाला दास होता आलं पाहिजे. साधकांनी प्रश्न विचारला, तुकोबाराय दास होण्यामध्ये असं काय मोठेपण आहे? दास होण्यामध्ये नम्र झाला भूतात तेने कोंडिले अनंता. महाराजांनी प्रमाण दिलं. तुम्हाला उदाहरण सांगते मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बीडची मुंगी होती एक, 2 मुंग्या होत्या. एक मुंगी होती नगरची, एक मुंगी होती बीडची. बीडची मुंगी नगरच्या मुंगीला म्हणाली, मला का नाही दिल्लीला जायचंय. काय म्हणाली? बोलत चला बरं का, तुम्ही हसतच नाही अजिबात. बीडची मुंगी नगरच्या मुंगीला म्हणाली, मला का नाही दिल्लीला जायचंय. नगरची मुंगी म्हटली,
अगं तुझा आकार बघ केवढा आहे, तू बोलती केवढी, तुझा आकार केवढा, आरशात बघ म्हटली एकदा. निदान आतरून पाहून तरी पाय पसरत जा. ती मुंगी म्हटली असं. ती म्हटली काय झालं, जायचंय म्हटली मला दिल्लीला. एवढीशी मुंगी दिल्लीला जाणं कुठं शक्य आहे का, सांगा बरं, शक्य आहे का? एवढीशी मुंगी दिल्लीला जाणं शक्य आहे का? बिडीशी मुंगी होती, शक्य आहे का? तीच मुंगी दिल्लीला जाणाऱ्या एका पुढाऱ्याच्या खिशावर चढली, खिशात शर्टावर चढली, खिशात बसली. बिना पासची, बिना टोल नाक्याची, बिना तिकिटाची, बिना डिझेलची मुंगी कुठं पोहोचली? दिल्लीला पोहोचली. दिल्लीला पोहोचल्याच्या नंतर तिनं तिथून त्या दिल्लीच्या मुख्य संसद भवन मधून नगरच्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. आता कशी असली तिनं तिथून व्हिडिओ कॉल केला आणि म्हटली हे बघ, मी दिल्लीच्या मुख्य संसद भवन मध्ये आहे, थोड्याच वेळात आता मोदी साहेबांचं आगमन होणार आहे आणि त्यांचं लाईव्ह दर्शन मी तुला करून देते. ती म्हटली मला एक सांग, तू दिल्लीला गेली कशी? ती म्हटली काहीच नाही, मी फक्त 2 गोष्टी केल्या. काय केल्या? पहिली गोष्ट मी लहान झाली आणि दुसरी गोष्ट मी हात मोठ्याचा धरला. नाही समजलं, सोपं करून सांगते. आपल्याला जर मोक्षरूपी दिल्लीपर्यंत पोहोचायचं असेल ना, तर आपल्याला अगोदर विकारांनी लहान व्हावं लागतं आणि हात मोठ्याचा धरावा लागतो. जसा आपण धरला दिंडीच्या रूपानं या मासिक कीर्तनाच्या वारीचा. वारीमध्ये गेलो, ज्ञानोबा तुकोबांचा हात धरला आणि येताना आपण वारी घेऊन आलो, बरोबर आहे ना? हात मोठ्याचा धरला. हात मोठ्याचा धरला ना, तर त्या मोक्षरूपी दिल्लीपर्यंत पोहोचल्याशिवाय माणूस राहत नाही. आणि म्हणून आपण लहानपणा स्वीकारला पाहिजे. हिची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. आणि म्हणून आपण माणसानं पंढरीची वारी ही केली पाहिजे, पंढरीच्या वारीला गेलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, देवा हे दास्यत्व मला कशा करता दे. अभंगाचं गीत पंढरीचा वार करे, पंढरीचा वार करे, तुकोबाराय म्हणतात, मला दास बनू दे आणि ही पंढरीची वारी माझ्याकडून कधीही खंड पडू देऊ नको यामध्ये. वारी चुकवून न दे हरी. आणि म्हणून जोपर्यंत पाय चांगले आहेत तोपर्यंत आपण वारीला गेलो पाहिजे. जो हे सकळ सिद्ध आहे तव हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत आपले पाय चांगले आहेत ना तोपर्यंत आपण वारीला गेलो पाहिजे. आणि वारीला जाण्यासाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे. ज्ञानोबा माऊली म्हणतात, माझी जीवीची आवडी पंढरपुराने ही नवली.
ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली 16व्या वर्षी आणि तुकोबारांचं वैकुंठ गमन झालं 42व्या वर्षी. म्हणजे 16 ते 42 हे खरं वय वारीचं आहे. आणि या वयामध्ये माणसानं वारी केली पाहिजे. म्हणजे वारी ही कशी आहे, कोणाची आहे, तरुणांची आहे. आणि या वयामध्ये माणसानं वारी केली पाहिजे. कारण वारी करणं हे पायाचं भूषण आहे. हस्तं पवित्रं यदि दान पुण्यं, पादं पवित्रं यदि तीर्थयात्रा, कंठं पवित्रं यदि नामघोष, हृदयं पवित्रं यदि ब्रह्मनिष्ठा. पायाची शोभा आहे, पायानं वारी केली पाहिजे. आपण वर्षातून आषाढी कार्तिकी पंढरीची वारी केली पाहिजे. आपल्याने जर पंढरीची वारी होत नसेल तर आपण आळंदीची का होईना वारी केली पाहिजे. आळंदीची होत नसेल तर आपण पैठणची केली पाहिजे. आता चालू आहे पैठणची वारी आपण केली पाहिजे. पण वारी ही केली पाहिजे कारण पायाचं भूषण आहे वारी करणं. वारी करण्यामध्ये पायाचं भूषण आहे आणि पायानं आपण वारी केली पाहिजे. पहा, पंढरपूरला गेल्याच्या नंतर आपण जे पुंडलिकरायाचं दर्शन घेतो. पहा तुम्ही, ज्ञान मिळवता येतोय, ज्ञानोबाराने दाखवून दिलं आपल्याला. ज्ञान अंगी बांधून देव मिळवता येतोय आपल्याला, ज्ञानोबारांनी दाखवून दिलं. वैराग्य अंगी बांधून देव मिळवता येतो हे जगद्गुरु तुकोबारांनी दाखवून दिलं. शांती हे तत्वांगी बाळगून देव मिळवता येतो हे शांती ब्रह्मन नाथबाबांनी दाखवून दिलं. पण आई वडिलांची सेवा केल्याने सुद्धा देवाची प्राप्ती होते हे भक्त पुंडलिकरायाने आपल्याला दाखवून दिलं. तिथं गेल्याच्या नंतर आपण पुंडलिकरायाचं दर्शन घेतो. पहा तुम्ही, एकट्या पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं ना की जगामधल्या सगळ्या संतांचं दर्शन एकट्या पुंडलिकरायाच्या दर्शनामध्ये आहे. आणि तिथं गेल्याच्या नंतर आपण चंद्रभागेमध्ये स्नान केलं ना तर अवघ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य एकट्या चंद्रभागेच्या दर्शनामध्ये भेटतं आपल्याला. अवघ्याची तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. म्हणून आपण तिथं गेलं पाहिजे, पायाने पंढरीची वारी केली पाहिजे. नसेल होत तर पैठणची केली पाहिजे. आणि पंढरीची नसेल होत तर एकादशीला आपण मंदिरात इथं का होईना गावात आलं पाहिजे. आणि इथंही ज्याला येणं होत नसेल त्यानं घरामध्ये हसत असणाऱ्या आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. त्यांचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. त्यांच्या दर्शनामध्ये आपल्याला पांडुरंगाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. पायानं आपण वारी केली पाहिजे, हातानं आपण दान केलं पाहिजे. कारण हाताचं भूषण आहे दान करणं. भूमिदाने होसी भूमी पाळू, कनकदाने कांती निर्मळू, चंदनदाने सदा शीतळू सुपरिमळ उपचारा, वस्त्रदाने सुंदरपण, तांबूलदाने मनुष्यपण, गोपी चंदनाने ब्राह्मणपण अतिलावण्य सुंदरता, जे वृक्ष लाविती सर्व काळ, तयावरी छत्रांचे जल्लाळ, जे ईश्वरी अर्पिती फळ नानाविध निर्मळ, ऐशादानाची अपंक्ती वेगळाल्या सांगू किती, ऐक धारे लक्ष्मीपती विष्णुदास म्हणे ना. हे दानाचं फळ आहे. दान केलं पाहिजे. ज्याच्याजवळ पैसा आहे ना त्याने दान केलं पाहिजे. ज्याच्याजवळ नाही त्याला शारीरिक श्रम का होईना इथं केलं पाहिजे. आणि ज्याच्याजवळ आहे ना दान, पैसा आहे, त्यांनी दान निश्चितच केलं पाहिजे. पहा तुम्ही, पैसे मोजत असताना खिशातला मणी असा मोजतात आणि माळ्यातला मणी असा मोजतात. म्हणून आपल्या खिशामध्ये खिसा भरून वरती ओसंडायला लागला की दान नेहमी असंच मोजायला पाहिजे. मग ते कुठेही असो, मंदिरासाठी असो, धर्मशाळेसाठी असो, कुठेही असो, हाताने दान दिलं पाहिजे. कंठाची शोभा आहे नामस्मरण करणं. या मुखानं आपण नामस्मरण केलं पाहिजे. या मुखाने आपण नामस्मरण केलं पाहिजे कारण मुखाची शोभा आहे नामस्मरण करणं. इतरत्र आपण इथं तिथं बसण्यापेक्षा याच्या त्याच्या पंचती करत बसण्यापेक्षा आपण इथं जर येऊन भगवंताचं नामस्मरण केलं तर ते फायद्याचं आहे. आणि भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. केलं सदा चित्ता समाधान, केलं सदा चित्ता समाधान, केलं सदा चित्ता समाधान, केलं सदा चित्ता समाधान. सगनाम घोष करू हरि कथा, सगनाम घोष करू हरि कथा. केलं सदा चित्ता समाधान,
चित्ता समाधान या मुखानं आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण हे मुख भगवंताचं नामस्मरण करण्याकरता देवाने आपल्याला दिलंय आणि त्याचा उपयोग आपण त्याच्याकरताच केला पाहिजे. या हृदयाची शोभा भगवंताला हृदयाच्या ठिकाणी साठवण्यात आहे आणि या हृदयामध्ये आपण भगवंतालाच साठवलं पाहिजे. ज्यांनी ज्यांनी भगवंताला हृदयाच्या ठिकाणी साठवलं, काय झालं त्यांचं? साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली झाला सफल व्यापार. ज्यांनी ज्यांनी हरीला हृदयाच्या ठिकाणी साठवलं त्यांची त्यांची येरझार संपली. येरझार संपली म्हणजे काय झालं? व्यापार सफल झाला, हित झालं त्यांचं. व्यापार सफल होणं म्हणजे हा जीवशिवाचा जो व्यापार आहे तो सफल होणं, तो कशाने होणं हे सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात. मुद्दला तो तोटा आहे खोटा व्यापार. या शरीरामध्ये या मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे? काय केल्याने आपल्याला हित होतं? ज्यांनी ज्यांनी हरीला हृदयाच्या ठिकाणी साठवलं त्यांची त्यांची येरझार संपली. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ही जी वारी मला करायची, या वारीमध्ये कधी खंड पडू देऊ नको. काही साधक तुकोबारांना म्हटलं का हो तुकोबाराय, पहिली वारी सगळ्यात जर कुणी केली असेल या विश्वामध्ये तर पहिली वारी भोलेबाबांनी केली. पहिली वारी भोलेबाबांनी केली. आणि ज्यावेळेस कार्तिकीय स्वामी पृथ्वी प्रदक्षिणाला गेले त्यावेळेस भगवान शंकर हे वारीला निघाले. ते वारीला निघाल्याच्या नंतर पार्वती माता म्हटलं मलाही वारीला यायचंय. पार्वती माता म्हणाले तुम्ही चालले, मी का नाही वारीला यायचं? मलाही वारीला यायचंय म्हटलं. आता तर आरक्षण आहे. पतीच्या परमार्थिक कार्यामध्ये पत्नीचा सहभाग असला पाहिजे. बाकी इतर कामात तुम्ही साथ द्या नाही तर नका देऊ, पण परमार्थामध्ये पत्नीनं पतीला साथ दिली पाहिजे. भोलेबाबांना पार्वती माता म्हणाले मी सुद्धा वारीला येणार. बरं म्हटले चला, हरकत नाही. आता पार्वती माता निघाल्याच्या नंतर गणपती बाप्पा थांबणार आहेत का? तेही निघाले. नंदी महाराजही निघाले. चौघजण वारीला निघाले. आणि चौघजण वारीला निघाल्याच्या नंतर मजल दर मजल करत, मुक्काम दर मुक्काम करत वारी पंढरपूरच्या जवळ आली. पंढरपूरच्या अलीकडे 1 किलोमीटर अलीकडे पद्मावती नावाचं तळ आहे आणि त्या तळ्यावर ते विश्रांतीसाठी थांबले. दुरूनच कळस पाहिला पार्वती माते. पार्वती माता म्हणाले मला इथूनच दर्शन द्या. कळस कसा दिसतो? झळझळीत नसू सळा, कळस दिसे सोजवळा, बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. म्हटले इथूनच मला कळसाचं दर्शन झालं. आपल्यापैकी बरेच जण कळसाचं दर्शन करून परत येत असतात. आपल्या मनामध्ये असा संभ्रम असतो की देवाची प्राप्ती आपल्याला होते का नाही, दर्शन होतंय का नाही, इतक्या दिवस पाहिजे. पण होतंय. कळसाचं दर्शन हे पार्वती मातेने केलं. विठ्ठल विठ्ठल पार्वती मातेने केलं. पार्वती माता म्हटलं मी इथंच थांबते. पार्वती माता तिथंच थांबल्या. तिथं आजही पद्मावती देवीचं जगदंबेचं मंदिर आहे. म्हणजे त्या काळातल्या पार्वती माता वारीला आल्या होत्या याचा तो पुरावा आहे. आता राहिले गणपती बाप्पा, शिवजी आणि नंदी महाराज. महाद्वाराजवळ गेल्याच्या नंतर जी लोक वाळवंटामधून चंद्रभागेतून स्नान करून यायची ती लोक नंदीचं दर्शन घ्यायची. कवटेकर नावाचा मारुती तिथं ते थांबले होते. भोलेबाबा म्हटले तुम्ही इथंच थांबा. ते म्हटले मी इथं? म्हटले मी काय कुठंही थांबायला, काय कलियुगातला नंदी आहे का? मी कुठंही थांबायला मोकळा नाही. शिवजींनी सांगितलं, म्हटले कुठंही नाही, हा मारुतीरायाचा अवतार म्हणजे हा माझाच अवतार आहे. म्हटले मला माहित नाही, मला प्रमाण पाहिजे. म्हणजे नंदी महाराजांनी त्या काळात प्रमाण मागितलं. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. प्रमाण दिलं. ज्यावेळेस प्रमाण पटलं त्यावेळेस ते म्हटले इथं थांबतो. विश्वामध्ये तुम्ही कुठेही जा, तुम्हाला कुठल्याच देवा पुढे नंदी पाहायला मिळणार नाही. फक्त शिवजींसमोर नंदी पाहायला मिळेल. बाकी इतर देवांसमोर तुम्हाला कासव पाहायला मिळेल, पण नंदी पाहायला मिळणार नाही. पण पंढरपूरमध्ये जर तुम्ही गेले तर त्या कवटेकर नावाच्या मारुती समोर नंदी आहे. म्हणजे नंदी महाराज त्या काळामध्ये वारीला आले होते याचा तो पुरावा आहे. आता राहिले गणपती बाप्पा आणि शिवजी. आपण जसं नामदेव पायरीच्या तिथून पुढे जातो, तिथून पुढे गर्दी खूप वाढते. गणपती बाप्पा ही वजनदार देवता. गणपती बाप्पाला काही गर्दी सहन होत नाही. गणपती बाप्पा जाड, काही एवढ्या नुसतं खायचं. म्हटले मला काही गर्दी सहन होणार नाही, मी इथंच थांबतो. म्हटले तेही तिथंच थांबले. पण शिवजी म्हटले काही हो,
देह जाओ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ, मी जाणार म्हटलं आणि दर्शनच घेणार. शिवजी गेले, बारीला लागले. बारीला लागल्याच्या नंतर पांडुरंगाच्या समोर आले. समोर आल्याच्या नंतर पांडुरंगाने पाहिलं देवाकडे. पाहिले इतका आनंद झाला देवाला. देवाला विटेवरून खाली उडी टाकली आणि म्हटले, देवा मला निरोप पाठवायचा ना, तुम्ही कशाला आले माझ्या दर्शनाला? मी आलो असतो तुमच्या दर्शनाला. पण महादेव म्हणाले, आज मी महादेव म्हणून नाही वारीला आलो, आज मी वारकरी म्हणून वारीला आलो. कशा करता? वारीतला आनंद घेण्याकरता. वारकरी वारी आणि दास होण्यामध्ये जो मोठेपणा आहे तो इतर कशातच नाही. इतका आनंद पांडुरंग परमात्म्याला झाला. त्या पांडुरंग परमात्म्याने शिवजींना आपल्या डोक्यावर जागा दिली. त्याचं वर्णन शंकराचार्यांनी केलंय पहा. महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रम समागत्य तिष्ठम तमानंद कुंडम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. वर्णन केले म्हणजे देवाने शिवजींना आपल्या डोक्यावर स्थान दिलं. जे आपण वारीला एखादा भक्त जर आवडीने गेला ना, तो देव त्या भक्ताला आपल्या डोक्यावर जागा देत असतो. आणि म्हणून आपण प्रत्येकानं वारी ही केली पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा ही वारी माझी नित्य निरंतर अशीच चालू राहू देण्यासाठी मला काय दे? अभंगाचा तृतीय चरण. संत संगे सर्व काळा श्रेष्ठ श्रेष्ठ सर्व तुकोबरायांनी देवाकडे संतांचा संग मागितला. कारण संतांच्या संगतीमुळे पापाची निवृत्ती होते, आध्यात्मिक सुखाची प्राप्ती होते. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, मला ही वारी नित्य निरंतर अखंड चालू राहू देण्यासाठी मला काय दे? संतांचा संग दे, जेणेकरून संतांच्या संगतीमध्ये नामचिंतन घडत राहतं. आता वेळ संपत आलेली आहे, थोडक्यात मी तुम्हाला सांगते. नामस्मरण केल्याने आपल्या जीवनामध्ये काय फलप्राप्ती होते? आपण जर 1 कोटी नामस्मरण केलं तर आपल्याला संपत्ती प्राप्ती होते. ऐका बरं का, आपण जर 1 कोटी नामस्मरण केलं तर संपत्ती प्राप्ती होते. आपण जर 2 कोटी नामस्मरण केलं तर आरोग्य प्राप्ती होते. 3 कोटी नामस्मरण केलं तर यशकीर्ती लाभ मिळतो. 4 कोटी नामस्मरण केलं तर कामक्रोधादी विकार जातात. 5 कोटी नामस्मरण केलं तर
इहलोकीची सर्व सुखे प्राप्त होतात. 6 कोटी नामस्मरण केलं तर ज्ञानप्राप्ती होते. 7 कोटी नामस्मरण केलं तर अनुकूल पती पत्नी मिळते. 8 कोटी नामस्मरण केलं तर अपमृत्यू टळतो. 9 कोटी नामस्मरण केलं तर स्वरूप साक्षात्कार होतो. आपण जर 10 कोटी नामस्मरण केलं तर संचित कर्म नाश होतो. 12 कोटी नामस्मरण केलं तर क्रियमाण कर्म संपतं. आपण जर 13 कोटी नामस्मरण केलं तर ज्या देवाचं आपण नामस्मरण करतो तो देव आपल्याला प्रत्यक्षात भेटतो. समर्थ रामदास स्वामींनी 13 कोटी नामस्मरण केलं होतं 13 वर्षामध्ये. तेव्हा त्यांना प्रभू रामचंद्रांनी भेट दिली होती. आणि आपलं नामस्मरण जर 13ही कोटींच्या पुढे गेलं तर ज्या देवाचं आपण नामस्मरण करतो तो देव प्रत्यक्षात आपल्या मागे पुढे फिरत असतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया आली आघात निवाराया आली आघात निवाराया आली आघात आगे पुढे उभा रे संभाळीत आगे पुढे आगे पुढे राय संभाळीत आगे पुढे आली आणि म्हणूनच आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण भगवंताची सेवा केली पाहिजे. नामस्मरण हे केलं पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. कारण संतांच्या संगतीमध्ये राहिल्याने आपल्याला भगवंताची प्राप्ती होत असते. पंढरीची वारी आपण केली पाहिजे. पंढरपूरच्या वारीला नुसता माणूस मोकळा जरी गेला ना, नुसता वारीला जरी गेला तरी येताना तो गाठोडं घेऊन परत येत असतो. का हसले तुम्ही? पंढरीचा वारकरी तो अधिकारी मोक्षाचा. पंढरपूरला वारकरी गेल्याच्या नंतर येताना तो मोक्षाचं गाठोडं घरी घेऊन येत असतो असं मला म्हणायचं होतं. विठ्ठल पंढरीचा वारकरी तो अधिकारी मोक्षाचा. पंढरीच्या वारीला जरी माणूस गेला ना तर तो मोक्षाचा अधिकारी होत असतो. माणूस नुसता पंढरीला जाईन जरी म्हटलं तर जाईन म्हणता पंढरी यम थोर चिंता करी. यमाला धाकपडतो गिराईक आता आपलं नाही. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराचा कळस जरी पाहिला तरी अहंकाराचा बुक्का होईल एवढी ताकद कळसाच्या दर्शनामध्ये आहे. तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. कधी कधी आपण मुखदर्शन घेऊन परत येत असतो. मुखदर्शन झाल्याच्या नंतर किती पुण्याची प्राप्ती होते. काय महिमा वर्णू आता सांगू किती काय महिमा वर्णू आता सांगू किती कोटी ब्रह्म हत्या कोटी ब्रह्म हत्या जरी असल्या तरी त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं नुसतं मुख पाहिलं ना त्या जातात. म्हणून आपण प्रत्येकाने पंढरीची वारी केली पाहिजे. होता होईल तेवढा संतांचा संग केला पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज आजच्या काळात संत ओळखणंच फार कठीण आहे. कारण आजकाल कुणी भगवे कपडे घालतंय, कुणी माळा घालतंय, कुणी गंध लावतंय, कुणी म्हणतंय मला येऊन साधू म्हणा. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. साधू नावान साधू होत नाही रे. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. अस्वलाच्या अंगावर लांब लांब जटा. अस्वलाच्या अंगावर लांब लांब जटा. गाढवाला नाही काही भजनाचा तोटा. साधू नावान साधू होत नाही रे. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. साधू ओळखणं फार कठीण आहे. आमच्या मुक्ताईनं ताटीच्या अभंगामध्ये खूप गोड सांगितलंय. संत तोची जाना जगी दया क्षमा ज्यांचे अंगी. लोभ अहंता नाही म्हणा जगी विरक्त तोची जाना.
इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान जनते मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. संत कुणाला म्हणावं सांगितलंय. आणि म्हणून संतांची संगत आपण केली पाहिजे. घेऊ का 5 मिनिटं का नको? नाही समजतं बर. संतांचं फक्त एक उदाहरण सांगते, संपवते वाटलं तर 2-3 होते पण एक घेते. संतांचा तुम्ही म्हणाल महाराज आमच्या आयुष्यात जर संत संगती आम्हाला घडली तर त्याचा आम्हाला काय लाभ? एकदा काय झालं, वसिष्ठ विश्वामित्रांकडे गेले आणि त्या ठिकाणी त्यांचा आदरातिथ्य झालं, पाहुणचार झाला आणि शेवटी वसिष्ठ ज्यावेळेस निघाले त्यावेळेस त्यांनी काय केलं, विश्वामित्रांनी त्यांना 1000 वर्षाची तपश्चर्या दान दिली. पुन्हा त्यांना निरोप दिला आणि काही दिवसांनी विश्वामित्र वसिष्ठांकडे गेले आणि वसिष्ठांकडे गेल्याच्या नंतर त्यांचंही आदरातिथ्य झालं आणि आदरातिथ्य झाल्याच्या नंतर मग जसं आपण एखादी बाई आली की त्याला साडी नेसून लावत असतो, लग्नामध्ये असं लावतात ना नेसून. पुरुषांचा सगळा जीव जेवणात असतो, बायकांचा सगळा जीव त्या 70 रुपयाच्या बोळ्यात असतो. 4 दिवस आल्यावर त्याच चर्चा, तुला कोणता कलर आला मला कोणता कलर आला. तसं ते तपस्वी होते, त्यांनी 1000 वर्षाची तपश्चर्या दान दिली आणि वसिष्ठ ज्यावेळेस आले, वसिष्ठांकडे विश्वामित्र आले त्यावेळेस वसिष्ठांनी काय केलं, अर्धगडी सत्संगतीचं पुण्यदान दिलं. त्या अर्धगडी सत्संगतीच्या पुण्याकडे पाहिलं तर विश्वामित्रांचा चेहराच पडला. चेहऱ्यावरचा भाव ओळखताच वसिष्ठ म्हणाले, किमतीवर जाऊ नका, मी दिलेलं दान नक्कीच तुमच्या दानापेक्षा किमती आहे. म्हटले कसं काय, कुठं 1000 वर्षाची तपश्चर्या आणि कुठं अर्धगडी सत्संगतीचं पुण्य. बरं म्हटले आपण आपली शंका फेडण्याकरता आपण मोठ्या देवांना विचारू. दोघंही गेले ब्रह्माजींकडे. ब्रह्माजींना विचारलं, देवा आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या, काय सांगा, अर्धगडी सत्संगतीचं पुण्य जास्त की 1000 वर्षाची तपश्चर्या जास्त? ते म्हटले तपस्या हा प्रांत माझा नाही, माझा आणि तपस्याचा काहीच संबंध नाही. म्हटले मला काही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही, तुम्ही विष्णूकडे जा. विष्णूकडे पाठवून दिलं. विष्णूजींना विचारलं, सांगा महाराज आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या, अर्धगडी सत्संगतीचं पुण्य जास्त की 1000 वर्षाची तपश्चर्या जास्त? देव म्हणाले, हे बघा मी पालन पोषण करताय आणि तपस्या हा प्रांत माझा नाही, तुम्ही शिवजींकडे जा, तुमचं उत्तर तिथं भेटेल. बरं म्हटले हरकत नाही. दोघंही शिवजींकडे गेले. शिवजींना म्हटले, देवा सांगा अर्धगडी सत्संगतीचं पुण्य जास्त की 1000 वर्षाची तपश्चर्या जास्त? शिवजी म्हटले, जेव्हापासून मी क्षीरसागरातलं विष प्यायलोय ना तेव्हापासून माझी बुद्धी झाली संभ्रमित, मला काही कळत नाही. म्हटले तुम्ही शेष महाराजांकडे जा, माझ्यापेक्षा मोठे तपस्वी शेष महाराज आहेत. दोघंही शेष महाराजांकडे गेले. शेष महाराजांना विचारलं, सांगा महाराज अर्धगडी सत्संगतीचं पुण्य जास्त की 1000 वर्षाच्या तपश्चर्याचं पुण्य? शेष महाराज म्हटले, हे बघा माझ्या डोक्यावर पृथ्वीचा भार एवढा आहे, तो जर थोडा हलका झाला तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल. आता विश्वामित्रांना तपश्चर्याचा अभिमान होता, ते लगेच पुढे आले. ते लगेच म्हटले, मी 1000 वर्षाची तपश्चर्या दान करतो, संकल्प सोडला पृथ्वीने थोडं वरती जावं. पृथ्वी तीळभर सुद्धा हलली नाही. वसिष्ठ पुढे आले. वसिष्ठांनी संकल्प केला, मी अर्धगडी सत्संगतीचं पुण्य दान करतो, पृथ्वीने थोडंसं वरती जावं. पृथ्वी चेंडू सारखी वर उडाली. उत्तर सांगू का मिळालं? असं शेष महाराज म्हणले त्यांना, विठ्ठला निश्चितच 1000 वर्षाच्या तपश्चर्यापेक्षा अर्धगडी सत्संगतीचं पुण्य जास्त आहे. म्हणून संत संग
महत्व पापा. संतांची आपल्याला अर्धक्षण जरी संगती घडली ना तर ते जीवनामध्ये आपलं परिवर्तन करत असतं. नारदांची भेट वाल्या कोळ्याला झाली होती आणि अर्धक्षणच झाली होती. अर्ध्या क्षणामध्ये परिवर्तन झालं. वाल्या कोळ्याच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी नारदाला काही चातुर्मास करावा लागला नव्हता. अर्धक्षणाची संगत होती, त्यानं परिवर्तन झालं आणि वाल्याचा आद्यकवी वाल्मिकी झाले आणि रामायण लिहिलं आणि भगवान प्रभू रामचंद्रांना त्यांच्या लिखाणाप्रमाणे वागावं लागलं. ही संतांच्या संगतीची ताकद आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये संतांची सेवा आपण केली पाहिजे. संतांची संगत एका किड्याला घडली तर तो किडा ब्रह्मवेत्ता झाला. संतांची संगत एका किड्याला घडली तर किडा ब्रह्मवेत्ता झाला. म्हणजे एवढी ताकद ही संतांच्या संगतीमध्ये आहे. संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान येते. म्हणजे संतांच्या समागमामध्ये आपल्याला श्वान म्हणून जरी जन्म मिळाला, पुत्र म्हणून जरी मिळाला, मुंगी म्हणून जरी मिळाला तरी ते आपलं भाग्याचं लक्षण आहे. आणि म्हणून संतांची सेवा, संतांचा संग आपण केलं पाहिजे. आयुष्यामध्ये पंढरीची वारी आपण केली पाहिजे. नामस्मरण मुखाने केलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगावं की मोठी कीर्तनकार मी नाही, पण काय करता अधिकाऱ्यांनी उभा केलं म्हणून या गाडीवर उभं राहिल्याच्या नंतर असं कर्तव्य म्हणतं की नेहमी देशाच्या आणि धर्माच्या हिताचं आपण सांगितलं पाहिजे. नेहमी आपण देशाची धर्माची सेवा केली पाहिजे. आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आई वडिलांची सेवा केल्याने देवाची प्राप्ती होते. पुंडलिकरायनं आपल्याला दाखवून दिलं. आणि म्हणून मी चरणी अशी प्रार्थना करेन की आपण ही सेवा केली पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा मला असा दास बनवून ठेव, हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकोन दिहरी. या जन्मामध्ये, या वारीमध्ये कधी खंड पडू देऊ नको. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ती खंड पडून न देण्याकरता मला संतांचा संग दे, जेणेकरून मला चंद्रभागेचं स्नान घडेल. अभंगाचं शेवटचं चरण. चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे
हेची भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोन दे हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ पंढरीचा वार करी वारी चुकोन दे हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ पंढरीचा वार करी वारी चुकोन दे हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा
वार करी वारी चुको न दे हरी ज्ञानेश्वर झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतृवर्गाच्या चरणी, सर्व मातृवर्गाच्या चरणी, पितृवर्गाच्या चरणी, माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, माझे गुरुवर्य रघुनाथ महाराज उंबरेकर हरिभक्तपरायण वैकुंठवासी परमश्रद्धेय ब्रह्मीभूत रघुनाथ महाराज उंबरेकर त्यांच्या चरणी मी माझी सेवा समर्पित करते. तदनंतर ही जी कमिटी आहे सप्ताह कमिटी त्यांच्या चरणी मी माझी सेवा समर्पित करते. समस्त भजनी मंडळ त्यांच्याही चरणी मी सेवा समर्पित करते आणि सेवेला पूर्ण करते. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.